श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे। बऱ्याच महिला, बऱ्याच स्त्रिया ह्या व्रत वैकल्य करत असतात, जेणेकरून आपल्या घरावर संकट येऊ नये, माता लक्ष्मीचा कृपा आपल्या घरावरती राहावी। प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा। घरामध्ये लक्ष्मी असले की घरात कोणत्याही पैशाची कमतरता पडत नाही किंवा कल, वाद, विवाद कधीही घडत नाहीत। तर त्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेचसे उपाय, तोडगे, सेवा करत असतो। जसं श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे, तसेच मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। जर आपल्या घरामध्ये देवी देवत यांचा जर वास असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही। आपल्याला प्रत्येक महिलेला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की करायच्या आहेत। ह्या चुकूनही ह्या गोष्टी टाळू नका। नक्की तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं ह्या गोष्टी नक्की कराव्या। आता बघा, प्रत्येक गुरुवारी आपण उपवास करतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा मांडतो, कथा वाचतो। त्याचबरोबर उपवास करून मंगळवार, शुक्रवार माता अन्नपूर्णाची पूजा देखील आपण करत असतो, कारण अन्नधान्याची देवता म्हणून आपण अन्नपूर्ण देवीला समर्पित करतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण देवीचं मान सन्मान होणं खूप महत्त्वाचं आहे। मंगळवारी, शुक्रवारी आपण माता अन्नपूर्ण देवीची पूजा करत असतो। तसेच घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो त्याची आपण पूजा करत असतो। गुरुवारी हळदीचं लेपन करत असतो आणि ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। मार्गशीर्ष महिना चालू झाला की दर गुरुवारी आपल्याला म्हणजे आपलं प्रवेशद्वार जे आहे, उंबरठा जो आहे, त्याच्यावरती आपल्याला हळदीचं लेपन लावायचं आहे। गॅस शेगडी जे आपण अन्न शिजवतो त्याच्यावरती आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे गॅस शेगडी आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे। या महिन्यामध्ये कन्यापूजन तुम्ही नक्की करा, कारण मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची आहे, वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भवलक्ष्मी, गजलक्ष्मी, त्याचबरोबर धनलक्ष्मी। म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये कन्यापूजन नक्की करायचे आहे। 5 सुहासींना जीव घालून त्यांची ओटी देखील भरायची आहे। आई लक्ष्मी, अंबाबाई यांची सुद्धा आपल्याला खणा नारळाने ओटी भरायची आहे। रोज घरामध्ये आपल्याला धूप दीप लावून घरामध्ये कापूर आणि लवंग लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी आहे। आपण सातत्याने लवंगाचे अनेक उपाय, तोडगे प्राप्त होण्यासाठी, त्यामुळे आपल्याला कापूर आणि लवंग एकत्र करून दर गुरुवारी आपल्या घरामध्ये जाळायचं आहे। त्याचबरोबर देवीला नवीन वस्त्र, चुनरी, तांदळाची खीर अर्पण करायची आहे। खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या गोष्टी नक्की करायच्या आहेत। त्याचबरोबर मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी जे आपण देवीला समर्पित केलेले वार आहेत, प्रत्येक वाराचे विशेष असं महत्त्व देखील आहे। पण मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी आपल्याला घरामध्ये कुंकुमार्जन नक्की करायचं आहे। त्याचबरोबर हवन सुद्धा करायचं आहे। हवन करणं खूप घरामध्ये महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर देवीला अत्तर नक्की लावा, पिवळं फूल देवीला आपल्याला अर्पण करायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहील। माता लक्ष्मीचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र याचा जप आपल्याला करायचा आहे। तर या गोष्टी घरात केल्याने घरामध्ये शांतता, बरकता राहते। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास राहतो। ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी भगवान विष्णू नक्कीच असतात। म्हणून आपल्याला ह्या गोष्टी नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायच्या आहेत। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।